पालकांनो, एक प्रामाणिक उत्तर द्या. जेव्हा जूनमध्ये शाळा सुरू होते त्या मुलांच्या टिफिन बॅग, त्यांची वह्या, पुस्तके यासोबतच तुम्ही त्यांच्या औषधांच्या बाटल्या, गोळ्या ह्या सुद्धा तयार ठेवता का? जर तुमचं उत्तर होय असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. जूनमध्ये जशी शाळा सुरू होते तसं पहिले 10-15 दिवसातच घरातलं एखादं लहान मूल नक्कीच आजारी पडतं. तुम्ही विचार केलाय का असं का होतं? उन्हाळ्यामध्ये सगळीकडे फिरणारी, खेळणारी, हेल्दी असणारी मुलं जूनमध्ये जशी शाळा सुरू होते तशी आजारी का पडतात? तर पाऊस हे एकमेव कारण आहे का? नाही. यामध्ये 90% पालक अशी एक चूक करतात ज्यामुळे हे मुलं हमखास आजारी पडतात. तर आता आपण या चुकीबद्दलच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे डॉक्टर ऋषिकेश भुजबळ, कन्सल्टिंग होमिओपॅथ, विमाननगर, पुणे. सुट्ट्यांमध्ये आपलं मूल घरात असतं, चांगल्या वातावरणात असतं, आतमध्ये असतं. परंतु जशी शाळा सुरू होते तसं मूल शाळेत जातं, वर्गात जातं. साधारण एका वर्गात कमीत कमी 30 ते जास्तीत जास्त 40-50 मुलं कमीत कमी असतातच. या वर्गामध्ये जर एखाद्याला जरी साधी कुणी सर्दी झाली असेल, साधं शिंका येत असतील, तर त्या रूममध्ये ती सर्दी किंवा त्याचे जे व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे ते खूप वेगाने पसरतात. कारण बऱ्याच वेळा ही क्लासरूम बंद असते, हवेशीर नसते, त्यामुळे मुलं लवकर आजारी पडतात. तर यालाच मेडिकल भाषेत क्लासरूम इफेक्ट असं म्हणतात. एका बंद क्लासरूममध्ये हे सगळे विषाणू हे खूप लवकर पसरत असतात. तर यामुळेच आपली मुलं लवकर आजारी पडत असतात. यात पालकांची चूक कुठे होते माहितीये? जसा पाऊस सुरू होतो किंवा शाळा सुरू होणार असते तेव्हा पालक मुलांना महागडे टॉनिक देतात इम्युनिटी वाढण्यासाठी. परंतु फक्त तेवढं केल्याने होणार आहे का? तर नाही. तर ही चूक कशी टाळायची हे आता आपण समजून घेणार आहोत. ही चूक टाळण्यासाठी आपल्या शरीराची सगळ्यात पहिली भिंत जी आहे म्हणजेच आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच आपली इम्युनिटी ही वाढवली पाहिजे. आणि ती कशी वाढवायची त्यासाठी 4 महत्त्वाच्या गोष्टी आता मी तुम्हाला सांगणार आहे, त्या तुम्ही नक्कीच बघा. त्यातील सगळ्यात पहिली गोष्ट की आपण जेव्हा मुलांना डबा देतो शाळेमध्ये, साधारण आपण सकाळी केलेला डबा मुलं साधारण 4-5 तासांनी शाळेमध्ये खातात. तर जूनमध्ये वातावरण खूप दमट असतं. तर या दमट हवामानामध्ये बॅक्टेरिया खूप लवकर वाढत असतात. जेव्हा तुम्ही मुलांना डब्यामध्ये कापलेली फळे किंवा सॉस, मायोनीज असं काही घातलेली जेव्हा अन्नपदार्थ देता तेव्हा त्यावर बॅक्टेरिया लवकर वाढण्याची शक्यता असते आणि याचाच प्रादुर्भाव होऊन आपली मुलं लवकर आजारी पडू शकतात. त्यामुळेच मुलांना डब्यामध्ये अशा वेळी हलका, सहज पचणारा, कोरडा, टिकणारा असा खाऊ दिला पाहिजे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गार्गल गेम. म्हणजेच जेव्हा मूल शाळेतून घरी येतं तेव्हा त्याला कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्याला त्याच्या गुळण्या करायला सांगायला पाहिजे. म्हणजे जरी वर्गात काही बॅक्टेरिया, विषाणू त्याच्या घशामध्ये गेले असेल, तोंडामध्ये, नाकामध्ये गेले असेल तर ते क्लिअर व्हायला याने आपल्याला मदत होते. यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुमचा मुलगा इतर त्याच्या मित्रांच्या बॉटलमधलं पाणी पित असेल किंवा शेअर करत असेल पाण्याची बॉटल तर ते करायला सांगू नका. तुम्ही त्यांना आपल्या घरातील उकळून कोमट केलेलं पाणी प्यायला दिलं पाहिजे आणि त्याने स्वतःच्याच बॉटलमधून पाणी पिलं पाहिजे, याची दक्षता तुम्ही नक्की घ्या. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे 7 ते 8 तासाची गाढ झोप. आपल्या मुलांना त्यांची इम्युनिटी वाढण्यासाठी किंवा चांगली राहण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 तास एक शांत चांगली झोप नक्कीच मिळाली पाहिजे. तुम्ही हे सुद्धा लक्षात घ्या की आपल्या लाईफस्टाईलमुळे आपण उशिरा झोपतो तर मुले उशिरा झोपतात, त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि त्यांची इम्युनिटी त्यामुळे कमी होते. तर अशा वेळी मुलांना लवकर झोपून त्यांची झोप पूर्ण होईल आणि त्यांची इम्युनिटी व्यवस्थित राहील याची सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे. यासोबतच या 2 महत्त्वाच्या प्रो टिप्स सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. आपण आपल्या मुलांना 20 सेकंदाचा नियम घालून दिला पाहिजे की जेव्हा मुलगा बाहेरून येतो किंवा वॉशरूम मधून जाऊन येतो तेव्हा आणि जेवणापूर्वी त्याने त्याचा हात 20 सेकंद सॅनिटायझरने, हँडवॉशने व्यवस्थित धुतला पाहिजे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची प्रो टिप अशी आहे, सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी दिलं पाहिजे आणि रात्री झोपताना 1 कपभर कोमट दुधामध्ये थोडी हळद आणि सुंठ टाकून प्यायला दिलं पाहिजे, जेणेकरून त्याच्या घशातले बॅक्टेरिया लवकर नष्ट होण्यासाठी मदत होईल. यासोबतच जर तुमच्या मुलाला असं सारखा काही आजार होत असेल, वारंवार सर्दी, खोकला, ताप असं काही होत असेल, त्याची इम्युनिटी मुळातच कमी असेल तर ती वाढवण्यासाठी आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट देऊ शकतो. त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून आपण अपॉइंटमेंट बुक करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मुलांच्या ग्रुपमध्ये, तुमच्या स्कूलच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून इतर पालकांनाही याबद्दल माहिती मिळेल. थँक्यू.